मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज आपण सध्या भारतामध्ये ज्याच्यामुळं रणकंदन माजलेलं आहे त्या अग्निपथ योजनेविषयी या ठिकाणी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मराठीमध्ये फार कमी ठिकाणी याच्यावर चर्चा होताना मला आढळून आली। त्यानुसार ही अग्निपथ योजना आहे काय, नेमकं त्याचे फायदे काय, तोटे काय, याची अंमलबजावणी कशी होईल, या सर्व गोष्टीचा आपण इथं बारकाईने अभ्यास करूया। तर त्यानुसार संरक्षण मंत्रालयाच्या वतीने 14 जून 2022 रोजी आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक घोषणा केली। ती घोषणा म्हणजेच अग्निपथ भरती योजना 2022। तर ही अग्निपथ योजना म्हणजे नेमकं काय, ह्याचा बेस आपण जर पाहिला तर त्यामध्ये सैन्यामध्ये आता जसं आपली भरती होते आणि त्याच्यानंतर भरती केल्यानंतर किमान 15 वर्ष राहून परत आल्यानंतर त्याला सर्व काही भत्ते असतील, सर्व त्या ठिकाणचे असणारे लाभ मिळतात, त्याचबरोबर पेन्शन मिळते। म्हणजे किमान आपल्याला 15 वर्षाचं त्या ठिकाणी मर्यादा असते। मात्र या योजनेमध्ये अग्निपथ भरती योजनेमध्ये केंद्र सरकारनं ज्यावेळेस परदेशाचा काही अभ्यास या ठिकाणी केला, म्हणजे फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इस्रायल इत्यादी ठिकाणच्या जे सैन्याचा तिथं अभ्यास केला। कारण भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर भारत हे जवळपास 4थ्या क्रमांकाला असणारं जगामधलं सैन्यबलाच्या दृष्टीनं 4थ्या क्रमांकाचं राष्ट्र। चीनची जे सैन्यबळ आहे चीनचं तर ते 20 लाख आहे आणि आपलं जे सैन्यबळ असेल साधारणपणे 14.5 लाख सैन्य भारताकडे त्या ठिकाणी कार्यरत आहे असं आपल्याला दिसतंय। तर 2022-23चं जे रक्षा बजेट आपण पाहिलं तर त्यामध्ये 5,25,166 कोटी रुपयाचं बजेट आहे। तर त्याच्यामध्ये 54% खर्च हा म्हणजे 5,25,166 कोटीच्या अगेन्स्ट किंवा विरोधात 54% रक्कम म्हणजे 1,19,696 कोटी रुपये हे आपले पेन्शनवर जात आहेत। आणि त्यामुळे राहिलेल्या पैशातून जर मॅनेजमेंट इतर खर्च जर आपण पाहिला तर अर्धी रक्कम सुद्धा आपण म्हणजे अर्धे म्हणण्यापेक्षा 20 ते 25% रक्कम सुद्धा आपण सैन्याचे दरवर्षीच्या आधुनिकीकरणावर खर्च करू शकत नाही, नवीन साहित्य जे असेल त्या ठिकाणी घेऊ शकत नाही। आणि म्हणून सरकारनं काही एक वेगळं असं या ठिकाणची योजना आणली। साधारणतः सरकारला आता पेन्शन प्रत्येक क्षेत्रातल्या पेन्शनविषयी थोडंसं जपूनच पावले त्या ठिकाणी टाकताना किंवा टाकावं लागतात असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। कारण का आपला सर्वात जास्त खर्च हा पेन्शनवर त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे। तर हे पाहत असताना की मग 14 जूनला घोषणा झाली आणि 24 जून पासून भरती प्रक्रिया सुरू होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। मग याला विरोध का व्हायला लागला, तर हा विरोध पाहत असताना त्याचे काही चांगल्या बाजू आणि वाईट बाजू किंवा हे नेमकी योजना काय हा आपला या ठिकाणचा उद्देश आहे। तिथं सरकारवर टीका करणं किंवा विरोधात बोलणं हा विषय या ठिकाणी अजिबात ग्रहित नाहीये। जे असेल ते तसंच तसं आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण करूया। तर याच्याकरता जी वेबसाईट सरकारने दिली आहे तर ती आहे joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपण या भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकतो। तर सरकारचं टार्गेट मग नेमकं काय की 10 लाख येत्या 1.5 वर्षामध्ये 10 लाख सैनिकाची भरती करायची आहे। म्हणजे वर्षातून 2 वेळेला आता सैनिकाची भरती होईल। म्हणजे जे सरकार सध्या मध्यंतरी म्हणत होतं की 10 लाख युवकांना नवीन रोजगार देणार वगैरे वगैरे, तर हा भाग इथं महत्वाचा गृहीत धरलेला आहे सरकारनं। मग याला विरोध का व्हायला लागला नेमका, हा भाग इथं महत्वाचा आहे। तर विरोध होत असताना याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे की सैन्यामध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर त्याच्याकरता याच्यातली भरती कुठली असेल तर ती भरती आहे 10वी आणि 12वी पासची भरती। कारण का या भरतीला जी काही अर्हता आहे किंवा अटी ज्या असतील तर त्या अटीमध्ये मिनिमम वय हे 17.5 असेल आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त वय हे 21, म्हणजे 17.5 ते 21 दरम्यानच्याच मुलांना याच्यामध्ये भरती होता येईल। साहजिकच आहे की तुमची 10वी झाली असेल किंवा 12वी झाली असेल हे याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे। फक्त यावर्षी गोंधळ होतोय किंवा पहिल्यांदाच ही योजना पुढे आणलेली आहे म्हणून पहिल्याच वर्षी फक्त एवढ्या वर्षी 23 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आली आहे। पुढच्या वर्षीपासून ही मर्यादा आपल्याला मान्य होणार नाही। मग आता याच्यावर विरोध का व्हायला लागला, तर विरोध होण्याचं पहिलं कारण काय असेल बघा किंवा आहे तर ही योजना किंवा जी सैन्य भरती असेल ही सैन्य भरती ही फक्त 4 वर्षाची नोकरी तुम्हाला मिळणार आहे। याच्यामध्ये म्हणजे 4 वर्ष तुम्ही सैन्यामध्ये त्या ठिकाणी दाखल होऊ शकणार आहे। जसं सध्या सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून एक सैन्यामध्ये जाता येतं, ते 10 वर्षाचं आहे। टेक्निकल खास करून टेक्निकल असेल, मेडिकल मुद्द्यावर जाता येतं
आणि 10 वर्ष ऑफिसर म्हणून तिथं जाता येतं. मात्र याच्यामध्ये ही जी सैन्य भरती होणार आहे येत्या 1.5 वर्षामध्ये 10 लाख सैन्यांची भरती तिथं होणार आहे. त्याच्यामध्ये नॉन कमिशन्ड ऑफिसर म्हणजेच हवालदार, शिपाई वगैरे याची भरती आहे. अधिकाऱ्यांची भरती याच्यामध्ये ग्राह्य धरलेली नाही आहे. हा एक भाग महत्वाचा आहे. दुसरा की तुमची जी सर्व्हिस असेल तर ती सर्व्हिस आहे फक्त 4 वर्षाची. 4 वर्षामध्ये 6 वर्ष तुम्हाला ट्रेनिंगमध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आहे, म्हणजे ट्रेनिंग द्यावं लागणार आहे. आणि राहिलेली तुम्हाला जी काही 3.5 वर्ष असतील तर ती 3.5 वर्ष तुम्हाला प्रत्यक्षात सेवा त्या ठिकाणी बजावावं लागणार आहे. आता याच्यामध्ये नेमकी तुम्हाला मग पगार कशा असेल याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतला तर पगारामध्ये एक त्यांनी स्लॅब पाडले आहेत. प्रत्येक वर्षाचे स्लॅब वेगवेगळ्या प्रकारचे स्लॅब आहेत. आता ही 4 वर्षाची पगार आहे तर त्याचं पॅकेज कसं आहे बघा. पहिल्या वर्षी तुम्हाला साधारणतः म्हणण्यापेक्षा फिक्स आहे की 30,000 पगार मिळणार आहे. पर मंथ 30,000, पर महिन्याला 30,000, म्हणजेच 12 महिन्याची झाली 3,60,000चे हे पॅकेज आहे. म्हणजे वर्षाला तुम्हाला 3,60,000 रुपये मिळतील. आता याच्यामध्ये 3,60,000 मिळतील म्हणजे हातात प्रत्यक्षात किती मिळणार आहे, कारण का पेन्शन याच्यामध्ये लागू नाही आहे. 4 वर्षाची नोकरी केल्यानंतर पेन्शन अजिबात मिळणार नाही. म्हणून सरकारनं काय केलंय, तुम्हाला 30,000 पेमेंट दिल्यानंतर तुमचे 9,000 रुपये फंडामध्ये कपात केले. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात हातामध्ये पहिल्या वर्षी मिळणार आहेत फक्त 21,000 रुपये. आता 9,000 फंडामध्ये जमा केल्यानंतर सरकार त्यातला आपला हिस्सा जो असेल तो 9,000 टाकणार. म्हणजे तुमच्या खात्यावर दरवर्षी 18,000 आता फंडामध्ये पडणार आहे. दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळणार आहेत 33,000 रुपये. म्हणजे 9,900 रुपये फंडामध्ये गेल्यानंतर कपात होऊन तुम्हाला मिळतील 23,100 रुपये. म्हणजे 9,900 फंडामध्ये गेले, सरकारनं तेवढे जमा केले फंडामध्ये पुन्हा. त्यानंतर तिसऱ्या वर्षी आहे तुम्हाला जी काही सॅलरी असेल दर महिन्याची तर ती मिळणार आहे 36,500 रुपये. प्रत्यक्षात हातामध्ये मिळतील 25,580 रुपये, कारण का फंडामध्ये तुमचे 10,950 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर चौथं वर्ष असेल तर दरमहा तुम्हाला मिळणार म्हणजे सरकारतर्फे 40,000 रुपये आणि फंडामध्ये घेतले जातील 28,000 रुपये. 12,000 रुपये फंडामध्ये जातील. म्हणजे प्रत्यक्षात हातामध्ये तुम्हाला 28,000 रुपये मिळतील आणि फंडामध्ये जातील तिथं 12,000. म्हणजेच एकंदर जर आपण हे स्लॅब बघितले तर पहिल्या वर्षीचा जो स्लॅब असेल तर तो आहे 3,60,000 रुपये पहिल्या वर्षी तुम्हाला पेमेंट मिळेल. दुसऱ्या वर्षी मिळेल 3,96,000. तिसऱ्या वर्षी मिळतील तुम्हाला 4,38,000 वार्षिक आणि शेवटच्या वर्षी मिळतील तुम्हाला 4,80,000 रुपये. हे बिना कपातीचं तुम्हाला सांगितलं. आणि कपात जर बघितली तर आपल्याला टोटल 4 वर्षामध्ये आपली कपात होणार आहे 5,02,000 रुपये आणि सरकार तेवढेच त्याच्यामध्ये टाकेल. म्हणजेच 5,02,000 टाकल्यानंतर तुमची एकूण कपात 4 वर्षानंतर होणार आहे 10,04,000 रुपये. आता 4 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला एक आर्थिक सेवा निधी नावाचा एक निधी उभा केलेला असतो किंवा आहे, जो आपल्याला दर महिन्याला तुमच्यातून पगारातून कपात केलाय. म्हणजे पहिल्या वर्षी 9,000 कपात केला असेल, दुसऱ्या वर्षी 9,900 कपात केले, तिसऱ्या वर्षी 10,950 आणि शेवटच्या वर्षी 12,000 असे तुम्हाला कपात झालेले जे पैसे असतील तर ते 10,04,000 आणि त्याच्यावर व्याज मिळून तुम्हाला शेवटच्या 4 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये देतील सरकार. त्याला आपण आर्थिक सेवा निधी म्हटलेला आहे. तर ते आहे 11,71,000 रुपये तुम्हाला 4 वर्षानंतर इथं आल्यानंतर परत मिळणार आहे. म्हणजे एकंदर हा 4 वर्षाचा जर स्लॅब आपण बघितला, रोख मिळालेला आणि तुम्हाला पेन्शन स्वरूप म्हणा किंवा फंडाच्या स्वरूपात शेवटचा दिलेला, तर तो 11,71,000. म्हणजे एकूण तुम्हाला 4 वर्षाचं पॅकेज जर आपण बघितलं, प्रत्यक्षात लाभ जर मिळत असेल तर तो आहे 28,45,000 रुपये तुम्हाला हातामध्ये मिळणार आहे. आता याच्यामध्ये हे पैसे मिळत असताना मग आपले रिस्क काय, कारण काय की तुम्ही 6 महिन्यानंतर प्रत्यक्षात आता युद्धभूमीवर त्या ठिकाणी जाणार आणि जर समजा आपल्याकडून किंवा आपल्याला काही इजा पोचली तर त्याच्यामध्ये सुद्धा सरकारनं एक विमा संरक्षण कवच दिलेलं आहे की जे 48 लाखाचं विमा संरक्षण कवच आहे. हा एक भाग महत्वाचा आहे. दुसरा की आपल्याला जे काही पैसे एकूण जर मिळणार आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॅक्स कापत नाहीये. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे टॅक्स बसणार नाही. ती जी काही सर्व रक्कम हे रोख स्वरूपात असेल. आता जर समजा आपल्याला काही इजा पोचली असेल तर त्याच्यामध्ये जर 100% इजा पोचली असेल, युद्धामध्ये असेल किंवा कुठं आणखी काही अपघातामध्ये असेल वगैरे, तर त्याच्याकरता 100% इजा पोचली तर त्याला 44 लाख रुपये आपल्याला विमा संरक्षण आहे जे रोख स्वरूपात आपल्याला मिळेल. दुसरं आहे 75% इजा पोचली असेल तर त्याच्याकरता
25 लाख रुपये, आणि जर 50% इजा पोहोचली किंवा आपण तिथं अनफिट झालो 50%, तर तुम्हाला 15 लाख रुपये त्या ठिकाणी रोख स्वरूपात त्या ठिकाणी दिले जातील. आता हे होत असताना हा भाग आपण या ठिकाणी प्रत्यक्षात घेतला की आपल्याला हे झाले फायदे वगैरे. मग याच्यामध्ये नेमकं काय गृहीत धरलेलं आहे सरकारनं बघा. तर 10वी झालेला विद्यार्थी त्या ठिकाणी सैन्यामध्ये गेला, त्याला बाकीची जी काही इतर भत्ते असतील सैनिकासारखे ते मिळणारच, कपडा असेल, जेवण वगैरे वगैरे मिळणारच आहे. मात्र या दरम्यान 10वीच्या विद्यार्थ्याला तिथं 4 वर्ष राहत असताना 12वीचा जो काही अभ्यासक्रम असेल 12वीचा अभ्यासक्रम तिथं शिकवला जाईल. 12वीचा विद्यार्थी गेला असेल तर त्याच्याकरता तिथं तुम्हाला ग्रॅज्युएट होण्याची संधी आहे. म्हणजे BA वगैरे तुम्हाला तिथं वेगवेगळ्या विषयातून BA होईल. कारण का UGC आणि IGNOU या 2 मोठ्या जे संस्था असतील उच्च शिक्षणातल्या, तर यांच्यावर त्यांनी MOU केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यात कोरिलेशनमध्ये हा अभ्यासक्रम आता सैन्याला शिकवला जाणार आहे. अशा प्रकारचं ती काही बांधणी तिथं तयार झालेली आहे. आता हे होत असताना नेमकं मग गृहीत सरकारनं काय धरलेलं आहे किंवा अशा प्रकारची योजना आणून मग सरकारला नेमकं साध्य काय करायचं आहे, याच्या जे काही जमेच्या बाजू आपण पहिल्यांदा बघू आणि विरोधाच्या बाजू दुसऱ्या बाजूला बघू. आता पहिल्या जमेच्या बाजू कुठल्या असतील, सरकारला एकतर 4 वर्ष जो युवक असेल तर 4 वर्ष सैन्याकरता तिथं तयार करायचं आहे. 17.5 वर्षाला तो भरती होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 15व्या वर्षापासून तो आता सैन्याची तयारी करायला लागेल. म्हणजे तो सैन्याची तयारी करायला लागलेला जो युवक असेल तर त्याला माहित आहे की दरवर्षी भरती निघणार आहे, दर 6 महिन्याला भरती निघणार आहे. म्हणून भारतातला जो काही युवक असेल तर तो 15व्या वर्षापर्यंत पहिल्यांदा तो शारीरिक क्षमतेकडे तिथं जायला लागेल. म्हणजेच एकंदर फिजिकल जी काही या देशाची जी काही शारीरिक क्षमता जी असेल ही वाढेल असं कदाचित गृहीत धरलं असावं, कारण का तयारी करायला लागलाय तो. दुसरी गोष्ट की 4 वर्ष तो तिथं राहून आला. आता राहून आल्यानंतर तो परत आला, कारण का या अग्निपथ योजनेतून परत आलेल्या युवकाला माजी सैनिक म्हटणार नाहीत तर त्याला अग्निवीर अशा प्रकारचं नाव दिले. तर या 4 वर्षामध्ये तो भरती झाल्यानंतर यातल्या 25% युवकांना सैन्यामध्ये तिथं सामील करून घेतलं जाईल किंवा त्यांना तिथं त्याच ठिकाणी ठेवलं जाईल. आत्ताच्या सैन्याला जसे भत्ते वगैरे काही बाकीचे मिळतात तर तशा प्रकारे त्याला पूर्ण सेवेमध्ये दाखल करून घेतलंय. 75% युवकांना मात्र त्यानंतरचा असेल त्याला अग्निवीर म्हणून त्याला 11,71,000 रुपये प्लस मिळालेली जी काही जी पगार असेल ती सोडून तर त्याला पुन्हा अग्निवीर म्हणून एक विशेष कौशल्य प्रमाणपत्र त्याला देण्यात येईल. म्हणजे जो की ग्रॅज्युएट असेल. मग याच्यामध्ये आसाम रायफल असेल, पोलीस दल असेल, संरक्षण मंत्रालय असेल किंवा अन्य ठिकाणी त्याला त्याच्याकरता 10% जी जागा असतील त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जर त्याला पुन्हा कुठं नोकरी करायची असेल तर 10% जागा त्याच्याकरता तिथं राखीव असणार आहे. हा एक तिथं भाग महत्वाचा धरला गेलाय. आता सरकारनं गृहीत काय धरलंय किंवा सरकार काय म्हणतंय की बाहेर पडणारा युवक हा एक सक्षम असेल. मग सरकारला काय होईल की दरवर्षी म्हणजे एकंदर या सैन्याचं जे आयुर्मान धरलं गेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण आता 5-10 वर्षाचा विचार करूया, सैन्यामध्ये तुम्हाला मोर दॅन म्हणजे त्याचं सरासरी आयुष्यमान किंवा सरासरी जी काही सैन्याची जी काही कार्यकुशलता असेल तर ते फक्त 26 वर्षाची मुलं तिथं भरती होताना दिसेल. म्हणजे एकंदर 10 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही सैन्याकडे पाहाल तर त्या सैन्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त तरुण हे तुम्हाला तरुण दिसणार आहे. म्हणजे हा एक भाग सरकारनं कदाचित गृहीत धरलाय. किंवा इस्रायल सारख्या राष्ट्राचा अभ्यास करून तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना म्हणजे सैन्याचं लष्करी शिक्षण तिथं कसं देता येईल हा एक भाग गृहीत धरलेला असेल. म्हणजे ज्यावेळेला आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तर त्यावेळेला या देशातला बहुतांश वर्गाला लष्करी शिक्षण हे दिलं गेलेलं असेल आणि त्यामुळं राष्ट्रातला प्रत्येक नागरिक किंवा जास्तीत जास्त नागरिक हा सैन्याचं लष्करी शिक्षण पूर्ण करून आले असेल. म्हणजे त्यावेळेस तो तत्परतेनं कधी पण या सैन्याच्या किंवा या भारत भूमीकरता तयार असेल अशा प्रकारचं एक गृहीत धरलं असावं. दुसरं कार्यक्षमता वाढवणे असावं की प्रत्येकाला मिलिटरी शिक्षण अप्रत्यक्ष कसं देता येईल हा भाग याच्यामध्ये कदाचित गृहीत धरलेला असावा असं माझं मत आहे. मग याला विरोध का व्हायला लागला. पहिला मुद्दा, दरवर्षी जर 55,000 सैनिक आता आपले दरवर्षी रिटायर होतात. आता 55,000 सैनिकांपैकी फक्त 2% सैनिकांनाच आपण पुनर्स्थापित करू शकतो, म्हणजे त्यांना नोकरी देऊ शकतो. हा भाग तिथं महत्वाचा आहे. म्हणजेच एकंदर सरकार म्हणतंय की सध्या 25 वर्षातले ज्याचं वय 25 आहे तर त्यातले 25% म्हणजे 2% लोकांना सर्वे ज्यावेळेस केला तर 2% लोकच किमान 12 लाख रुपये कमवू शकतात. म्हणजे सरकारचं अशा प्रकारचा डिफेन्स आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारं सरकार म्हणतंय. मग त्यामुळं म्हणजे जर 2% लोक जर तेवढे पैसे कमवत शकत असतील तर दरवर्षी आम्ही जवळपास 5-5, 10-10 लाख लोकांना म्हणजे आपण किमान
4 वर्षांतर 12 लाख देऊ शकतो, तो स्वयंपूर्ण होईल, स्वतःच्या पायावर उभा राहील, अशा प्रकारचं सरकारचं मत आहे. म्हणजे याच्यातला सारासार विचार ज्यावेळेस आपण करतो तर सरकारचं म्हणणं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना या लष्करी शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हा भाग या ठिकाणी महत्वाचा गृहीत धरलेला आहे. दुसरा की आता इथून पुढे रेजिमेंट वाईज भरती होणार नाही. आता सध्या जर आपण बघितलं महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, डोगरा रेजिमेंट, कितीतरी आपण नावं घेऊ शकतो. जातीवार जी रेजिमेंट असतील तर ही जातीवार रेजिमेंट या असणाऱ्या योजनेमुळे आता संपुष्टात येणार आहे. म्हणजे तुमची भरती होणार तिन्ही सैन्य दलामध्ये. आता तुमच्या इथून पुढच्या कालखंडामध्ये भरती होणार आहे. स्त्री आणि पुरुष दोघांना त्याच्यामध्ये, म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल, ज्याचं वय 17.5 झाले असेल, 21च्या आत असेल, प्रत्येकाला तिथं भरती होता येणार आहे. दुसरे, याच्याकरता ऑल मेरिट जी बेसिक सिस्टम राबवलेली आहे. म्हणजे एक परीक्षेची केंद्रीय पद्धत असेल, त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता. जी आत्ताची लष्कराची जी काही योजना किंवा भरतीची प्रक्रिया असेल ती सेम तशीच आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा लेखी परीक्षा असेल किंवा शारीरिक चाचणी परीक्षा असेल किंवा त्यानंतर असणारे मेडिकल टेस्ट असेल आणि शेवटच्याला मौखिक परीक्षा असेल, एखाद्या कुठल्या तरी एजन्सीला देऊन त्याची भरती त्या ठिकाणी केली जाईल असं या ठिकाणी म्हटलं जातं. मग याला विरोध होण्याचं पहिलं कारण काय? हा भाग ज्यावेळेस आपण घेतो तर त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा जे प्लस आणि मायनसमध्ये बघता येईल तर एकतर त्याचं उभारणीचं वय आहे आणि नेमके आता त्याला कुठेतरी काम करून आता रोजगाराकरता तो स्थिर व्हायला लागलाय. म्हणजे ज्याला 40,000 रुपये मागच्या वर्षी मिळत होते, पटकन तो, म्हणजे ज्याचं वय 25 झालं, आता 40,000 मिळत आहेत आणि यावर्षी तो रिटायर होणार. म्हणजेच त्याला पटकन दुसऱ्या वर्षापासून किंवा दुसऱ्या महिन्यापासून आता त्याचं जी पगार असेल ती बंद पडणार आहे. म्हणजेच त्याला, या युवकाला अधांतरी सोडलं असा प्रकारचा आरोप केला जातो सरकारवर. मात्र त्याला जोडून सरकार म्हणत आहे की त्याला आम्ही रिटायर होत असताना, म्हणजेच किंवा बाहेर जात असताना, रिटायर हा शब्दच वापरलेला नाही, बाहेर जात असताना त्याला आम्ही 11,71,000 म्हणजे जवळपास 12 लाख रुपये देऊन त्याला अतिशय तज्ज्ञ करून, म्हणजे त्याला ग्रॅज्युएट केलेलं आहे असं करून बाजारामध्ये सोडतोय किंवा समाजामध्ये त्याला पाठवतोय. त्यामुळं त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहावं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे. दुसरा मुद्दा, संरक्षण तज्ज्ञ किंवा बाकीची मंडळी काय म्हणतायत की हा जो का असेल 6 महिन्याच्या किरकोळ ट्रेनिंगवर तयार होणारा जो का आपला जवान असेल तर त्या जवानाला ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती होतील, दुसऱ्या दिवशी काश्मीरमध्ये युद्ध लागलं ग्रहित धरू 6 महिन्यानंतर, तर त्या पुढचं शत्रू राष्ट्राचं, खास करून चीन असेल किंवा पाकिस्तान आहे, अतिशय म्हणजे ट्रेंड असणारे जे काही सैनिक असेल, याच्या पुढे हे नवीन पोरगा जर लढायला गेले तर त्याची काय अवस्था होऊ शकते? हा एक त्याच्यामध्ये असणारा सर्वात मोठा जो फरक सांगितलाय की सैन्य व्यवस्था आपली कमकुवत होईल असं काही लोकांचा विरोध करण्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळं म्हणजे एकतर त्या सैनिकाला किंवा त्या असणाऱ्या तरुणाला, म्हणजे तुम्ही नोकरीचं लालूच दाखवताय 4 वर्षाकरता आणि पुन्हा अचानकपणे त्याला बंद करताय, मग त्यानं बाजारात येऊन नेमकं काय करायचं? कारण 25 वय झालेलं आहे, आता कुठं जायचं? हा त्याला विरोध त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. मात्र सरकारचं धोरण जर बघितलं की सरकारनं आम्ही 10 लाख नोकऱ्या देतोय, याच्यापेक्षा आम्ही तरुणांना एक नवीन संधी उपलब्ध करून देतोय की सैन्यामध्ये तुम्ही भरती व्हा आणि सैन्यामध्ये भरती होऊन तुम्हाला पगार घेत घेत 4 वर्ष पगारही घेत आहे आणि तुम्हाला डिग्री देतोय, असं जर म्हटलं असतं तर कदाचित एनसीसी सारखं फरक पडला असता. मात्र सरकारने ही जी घोषणा केली की 10 लाख तरुणांना नोकऱ्या आणि नोकरी तर अर्धवट आहे, म्हणून त्याला विरोध त्या ठिकाणी व्हायला लागलाय. तर अशा रीतीनं ही जी काही योजना असेल सरकारची, अग्निपथ भरती योजना, ही लष्कराच्या 3 दलाकरता आहे आणि तिन्ही दलाकरता 17.5 ते 21 याचं वय आहे, त्याला जाता येतं. मात्र 25व्या वर्षी तुम्हाला तिथं परत यावं लागतं, ज्याला आपण रिटायरमेंट म्हणतो, त्याला अग्निवीर नाव त्या ठिकाणी देण्यात आलंय. तर साहजिकच आहे की याच्यातले काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, याचा सरासर विचार या ठिकाणी व्हावा आणि त्याच्या अनुषंगानं पुढे आपण जावं. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामध्ये एक आपशिंगे मिलिटरी नावाचं गाव आहे. तर त्या मिलिटरी गावाला तिथं किमान 2,000 माजी सैनिक आहेत. प्रत्येक आता सुद्धा जवळपास दरवर्षी 100-150 मुलं भरती होत आहेत. मात्र महाराष्ट्रातून याला विरोध होताना दिसत नाही की कुठून विरोध व्हायला लागला, हाही भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण पहिल्यांदा याच्यातल्या मुख्य बाजू समजून घेतल्या पाहिजेत आणि मग आपण पुढे गेलं पाहिजे. काही चांगल्या बाजू असतात, काही वाईट बाजू असतात, याचा सारासार विचार या ठिकाणी आपण मांडलेला आहे. आपली कुठलीही भूमिका याच्यामध्ये महत्वाची नसून आपण जी योजना काय हा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. पुन्हा एकदा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.